कुठच्याही आपण सीड्स जेव्हा लावतो, तर ते सीड्स आपल्याला ग्रो व्हायला एक सफिशियंट टाईम द्यावा लागतो. त्याला पुरेसं पाणी, पुरेसा सूर्यप्रकाश, चांगलं खत हे सगळं जेव्हा आपण देतो आणि पुरेसा वेळ देतो, तेव्हाच ते चांगलं ग्रो होतं. त्याच्यातनं आपल्याला फळं, फुलं, पानं हे सगळे ग्रो झालेलं बघता येतं. आता आपण हे जे बांबूचं झाड बघतोय, हे बांबूचं झाड जेव्हा ग्रो होतं, तेव्हा त्याचं स्पीड खूप कमी असतो. त्याला खूप वेळ लागतो ग्रो व्हायला. पण एकदा का ते ग्रो व्हायला सुरुवात झाली, की त्याची जी हाईट ज्या स्पीडनी वाढते, त्याला काही लिमिटच नसतं. एक्झॅक्टली हेच होतं तुमच्या एस-आय-पी इन्व्हेस्टमेंटमध्ये. जेव्हा तुम्ही एस-आय-पी सुरू करता, तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला रिटर्न्स बिलकुल दिसत नाहीत. कधी-कधी निगेटिव्ह पण झालेले दिसतात. पण जेव्हा तुमची 3-4 वर्ष, 5 वर्ष असा जेव्हा पिरियड क्रॉस होतो, तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये कंपाउंडिंग इफेक्ट दिसायला सुरुवात होतो. जसं तुम्ही तुमच्या प्लांट्सना ग्रो व्हायला वेळ देतात, तशीच तुमची एस-आय-पी इन्व्हेस्टमेंट पण ग्रो होण्यासाठी तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे.